नमस्कार, मी डायटिशियन आरती घिके। सर्वप्रथम तर NCI म्हटल्याबरोबर पहिल्यांदा जी भीती राहायची कॅन्सर, पण मी स्वतः पर्सनली जेव्हा या सगळ्या ह्याच्यातनं गेली, कारण माझी आई स्वतः एक कॅन्सर रुग्ण म्हणून मी तिला इथे घेऊन आले, तर माझ्या मनात सुद्धा पण भीती होती की आपण NCI मध्ये चाललो। याच्या आधी सुद्धा मी काय विचार केला होता की आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथे इथे चेकअप करायचं, कारण NCI म्हटलं कीच भीती होती। पण जेव्हा मी NCI मध्ये आली आणि जे वातावरण इथलं पाहिलं ना, खरंच सांगते मी, हॅट्स ऑफ। मी आजपर्यंत फक्त मंदिरात लोकांना सेवा देताना पाहिली होती, पण इथे जेव्हा आली तर सर्वप्रथम जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन केलं तर मला हे सांगण्यात आलं की तुम्हाला एक तुमचा आरोग्य मित्र मिळणार आहे, आरोग्य सेवक मिळणार आहे, जो सतत तुमच्या सोबत राहील आणि तो तुम्हाला इथे गाईडलाईन करत राहील। तेव्हापासून माझी इथे सुरू झाली जी म्हणतो आहे आपण प्रवास इथला। तर NCIचा प्रवास असा होता ना, सुरुवातीला मी जे दडपण घेऊन आली होती, पण इथे आल्यावर जेव्हा पाहिलं तर पहिल्या स्क्रीनवर तुम्हाला काय मिळतं की वी आर अ कॅन्सर वॉरियर, प्रत्येक भाषेत लिहिलेलं आहे की ज्यांना इंग्लिश समजत नाही, कोणी झारखंडहून आले, कोणी बिहारहून आले, कोणी महाराष्ट्रातनं, कोणी MPतनं, त्यांच्या भाषेत इथे लिहिलेलं आहे की आपण कोण आहोत, तर आपण कॅन्सर वॉरियर आहोत, पण याच्यातनं आपण लढायचं आहे। त्याच्यामुळे माझ्या मनात आलं की नाही, मी पण आता टेस्ट करायला पाहिजे। तेव्हाच मला एक माझी खूप छान मैत्रीण मिळाली, इथे आमचे खूप नात्यातले पण होते माझे, जसं डॉक्टर दिलीप घिके, मी स्वतः आरती घिके, माझ्या वहिनी आहेत इथे। तर माझ्या एक मनात विचार आला की का मी पण आपलं या सगळ्या टेस्ट करून घेऊ। मग तेव्हाच मला एक मैत्रीण मिळाली, देवयानी जोशी, ती म्हणे अगं एक कॅम्प येतो आहे। तेव्हाच मला कळलं आणि म्हणे तू त्याच्यात टेस्ट करू शकते या सगळ्या। तर म्हटलं ठीक आहे, माझं पण एनरोल याच्यात करून घे। पण मी खरंच सांगते ना, जे म्हणते मी की देवळात आपण सेवा देताना पाहतो लोकांना, पण या हॉस्पिटलमध्ये सुद्धा पण लोक सेवा देतात हे मी सर्वप्रथम पाहिलं। माझी आई ॲडमिट असताना तेव्हा सुद्धा तुम्ही जेव्हा सकाळच्या वेळेला असतात ते लोक तुम्हाला चहा सर्व करतात, तुम्हाला कॉफी सर्व करतात, सूप सर्व करतात, की जेणेकरून पेशंट कुठल्या मनस्थितीतनं जात आहे आणि त्यांना माहीत असतं की त्यांना निदान आपण त्यांची मनस्थिती समजून त्यांचं दुःख तर आपण कमी करू शकत नाही। कारण इथे आज जेव्हा पाहतो, मी जेव्हा येत होती तेव्हा मला वाटत होतं माझ्यासोबतच का असं, माझ्या आईसोबतच का असं, पण जेव्हा इथे येऊन पाहतो ना, लहान लहान चिमुकल्यांपासून तर 70 ते 80 वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत सुद्धा हा आजार पसरलेला आहे। आणि तेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही तर फक्त नागपुरातनं इथे येत आहे, लोक झारखंड, बिहार, जसं मी सांगितलं लांबून लांबून येतात आहे, ज्यांना इथे राहण्याची सोय नाही आहे, ज्यांना इथे खाण्यापिण्याची सोय नाही आहे, ती सोय सुद्धा NCI तुम्हाला उपलब्ध करून देत आहे, तेही अगदी कमीत कमी दरात। त्याच्यानंतर इथे काय तुम्हाला मिळतं, जेव्हा तुमचा पेशंट इथे ॲडमिट असतो तर आपण, मी जसं म्हटलं, त्यांचं दुःख तुम्ही कमी नाही करू शकत, त्यांच्या यातना तुम्ही कमी करू शकत नाही, पण तुम्ही त्यांना एक उत्तम वातावरण इथे देऊ शकता त्यांचं, जेणेकरून इथे आल्यावर मानसिक आरोग्य, जो पेशंट सोबतचा अटेंडंट असतो, जो रिलेटिव्ह असतो, त्याचं मानसिक आरोग्य अजून किती तुम्ही त्यांना बळकट करू शकता, सक्षम करू शकता, या सगळ्या याच्यातनं परिस्थितीतनं जाणार आहेत ना, त्यांना इथे राहण्याची सोय। आता पुढे सुद्धा हे उपक्रम होणार आहेत, ते माझ्यापेक्षा NCI मधले जे बाकीचे लोक आहेत ते जास्त व्यवस्थित सांगू शकतात, पण त्यांना राहण्याची सोय सुद्धा इथे उपलब्ध करून मिळणार आहे। जेवण तर इथं मिळतंच, पेशंटला तर मिळतंच, पेशंट सोबत पेशंटचा जो अटेंडंट असतो ना त्याला सुद्धा लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे सुद्धा त्यांना फ्री ऑफ कॉस्ट, एकही पैसा न देता, कारण इथे लागणारा खर्च माहीत असतो, कॅन्सरचा जो पेशंट आहे त्याला ऑलरेडी कोणत्या याच्यातनं जात आहे, पण त्यांना निदान कमीत कमी आपण, आणि जेवण म्हटलं तर अगदी हायजीन, म्हणजे पूर्ण रॅप करून आलेलं जेवण, हायजीन। मी स्वतः डायटिशियन असल्यामुळे मी हे सांगू शकते की इथले जेवणाची जी क्वालिटी आहे A1 क्वालिटी आहे, पुन्हा हायजीन इतकं मेंटेन केलेलं जातं। त्याच्यानंतर आपण त्यांच्यासाठी जे सोफा कम बेड सारखं केलेलं आहे ते सुद्धा इतकं व्यवस्थित, तिथे सुद्धा जी हायजीन आहे, म्हणजे एखाद्याला वाटेल की तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आलेले आहात, इतकं सतत इथे बाकीचं सुद्धा मेंटेन केलं जातं। आता राहिला प्रश्न आहे आयुष्यवती योजनेचा, ह्याचा लाभ तर मी म्हणते प्रत्येकाने घ्यावा। जसं आपण म्हणतो की आता मी पेशंट सोबत अटेंडंट म्हणून आली, पण माझं आरोग्य जर आज व्यवस्थित नसेल तर मी त्याची कशी सेवा करेन, मी त्याला कसं बळकट करेल। आज घरातली स्त्री जर वेल एज्युकेटेड असली तर आपण म्हणतो की तिचं पुढचं जे पिढी आहे ती पण वेल एज्युकेटेड होईल, पण जर घरातली बाई हेल्दी असेल, ॲज अ डायटिशियन म्हणून मी म्हणते आहे, आम्ही मेडिकल फील्डमधनं आहोत, जर घरातली स्त्री, मुख्य स्त्री हेल्दी असेल तर ती घरातल्या या पिढीला काय, पुढच्या 10 पिढ्यांना सुद्धा हेल्दी ठेवेल। त्याच्यामुळे
आज ही जी योजना चालवते, NCI चालवते, मी म्हणते हॅट्स ऑफ टू देम, की खरंच हे किती पण याचं अवेअरनेस लोकांपर्यंत नाही आहे, की आज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ह्या जर सगळ्या सोयी मिळतात आहेत तर त्याचा आपण स्त्रियांनी तरी पहिले, कारण आपल्यात जर अवेअर नसेल तर आपण 10 जणांना अवेअरनेस देऊ शकतो. आज एक स्त्री जर, जसं एक स्त्री गॉसिप्स करू शकते तसंच एक स्त्री अवेअरनेस सुद्धा पसरवू शकते. आज जर आपण हे अवेअरनेस जगा सगळीकडे फिरवलं तर आज आपल्यासारख्या जसं 20 बायका आल्या एक ग्रुप येऊन, तसं अजून कित्येक ग्रुप येऊन इथे आपला पूर्ण उपलब्ध ज्या सोयी आहेत त्या सगळ्या घेऊ शकतो. थँक्यू सो मच. आणि मी पुन्हा सगळ्या पूर्ण टीमला, जसं मी म्हटलं, देवयानी जोशी आहेत, दिलीप सर आहेत, दिलीप घिके सर आहेत, घिके मॅडम आहेत, यांच्यासोबत आपले जे जोगळेकर सर आहेत, हॅट्स ऑफ टू देम अँड देअर टीम, की त्यांनी हा इतका मोठा उपक्रम आणि इतक्या कमी वेळात इतका सगळी पसरवायचा प्रयत्न करतात आहे. तर माझं तर म्हणणं आहे की आपण सुद्धा याचं हे अवेअरनेस बाकी सगळ्यांमध्ये पसरवायला पाहिजे. थँक्यू सो मच.